आई मला म्हणली बाबा तुमचा जावई रात रात मोबाईल मध्ये राहतो. काय करावं यांना, किती सांगावं. अरे बायकांना वेळ द्या, माझ्या त्या माऊलींना वेळ द्या. थोडासा वेळ दिला गेला पाहिजे. ही काळाची गरज आहे. थोडासा मोबाईल बाजूला ठेवा, काळाची गरज आहे. नाथ संप्रदायाचे कार्य काही साधं होतं का? बिलकुल नाही. भागवत स्कंदामध्ये कवी हरि अंतरिक्ष दुर्मिल चमत्कार भंजना होत्र सुलक्षणी. तुम्हाला अख्ख्या भागवत नाही कळालं ना, राहू द्या. नाही कळालं ठेवा बाजूला. पण एवढे 9 नाथांचे नाव जरी कळाले ना, भागवत सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं नाव कळालं पाहिजे तुम्हाला. म्हणून ही कथा सुरस आहे. आणि ही कथा ऐकण्यासाठी कोण कोण आलं? तर महाराज ऐका ऐका तो पुंडलिक वरदेव. सुरुवात कुठून झाली? पुंडलिकापासून झाली. तो येऊन बसला म्हणले सुरुवातीला. ऐका ऐका नरारी सोनार संगे घेऊन हनुमंतासी. ऐका प्राप्त समयासी रुक्मिणी वरदेव आलासी विठ्ठल म्हणून. अरे पांडुरंग स्वतः येतात नाथांचं भजन गायला. आणि जर ते स्वतः जर आले नसते तर एका नाथाला जागा दिली असती. तो एकनाथ कोणता? ज्ञानदेव ज्ञानदेव झाला नाथ. ज्ञानदेव ज्ञानदेव झाला नाथ. ज्ञानदेव शेवटचे नाथ आहे. समाधी मागितली होती पांडुरंगाला, इथं जागा द्या म्हणे मला पंढरपुरामध्ये. खूप जमलो देवा आता. ही तीर्थयात्रा नको मला, हे काही नको. मला चरणाजवळ जागा द्या, इथं समाधी घ्यायची प्रगट केली इच्छा. ज्ञानदेवाला ते म्हटले तुम्ही जर इथं जागा मागितली जागा देता येईल, पण सगळं उलट सुलट होऊन जाईल. भक्ताचा आणि देवाचा महिमा या जगाला कळणार नाही. मी तिकडे आलं पाहिजे आणि तुम्ही इकडे आलं पाहिजे. कधी कधी आम्ही तुमच्या घरी आलो पाहिजे का नाही? तुम्हाला वाटत का नाही असं? कदाक्षणाच्या नावानं बी वाटतं बाई. नको बाई, बाबाला लई पैसे लागत्या. पण माऊलीला सांगितलं 178 वेळा घेतलीच समाधी. ऐसी अलंकापुरी नगरी. तुमची पूर्वीची जागा तिथं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर समाधीच घ्यायची ना, देऊ तुम्हाला समाधी. दोन्ही कर धरुणी निवृत्ती दासू. निवृत्ती दादाचे दोन्ही कर धरले. दादा मला समाधी घ्यायची रे. नारा महादा गोविदा. नामदेवाचं सगळं कुटुंब होतं त्यावेळेस. नामदेव महाराजांचं अखंड कुटुंब. बाबाही येऊन बसले. आपण त्यांच्या याच्यात जरा जास्तच ते घेतलं. पण ही कथा सुरस आहे. नाथांचं कार्य शेवटाला नेलं असेल तर तो ध्वज फडकावला माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. आजही नाथ संप्रदाय हा आगळा वेगळा चमत्कार काढणार आहे. कोण म्हणती चमत्कार नाही करती? चमत्कार आजही होतो, कालही होत होता, उद्याही होणार आहे. मी मागही बोलून गेलो. मी सतत सांगतो बाबा व्हायचंय ना तर अनुभवानं होत जा रे. 4 पुस्तकं वाचून बाबा होता येत नाही. अनुभव आला पाहिजे. अनुभव येई अंगा तो जगा दावत असे. दगडाच्या
नादामधुनी केलासी नाद, दगडाच्या नादामधुनी केलासी नाद, भज रे भज गोविंद गोपाल, भज रे भज गोविंद गोपाल, बोलो कन्हैया लाल की, बोलो रे मक्खन लाल की, बोलो रे कन्हैया लाल, बोलो रे मक्खन मक्खन लाल। जय बोलो 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 कन्हैया लाल की। अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबू आता, बाबाचा टाइम झालेला आहे आणि आपल्याला ही सवसनी अजून बाबा आम्हाला जेव घालायचे बाकी आहे। आता आमच्या जरी माता मावल्या तुमच्या समोर नसल्या तर आम्ही तुमच्या चरणावर नतमस्तक होतो, गादीवरून विनंती करतो थोडंसं आता मावल्यांना वेळ द्या। तुमची कथा आम्ही सगळे ऐकतो, कानानं मनानं ऐकतो पण लांबून ऐकतो। तुम्हालाही वाटेल तेवढं धन्यवाद देतो महाराज। काही बाबाची माझी समोरासमोर दादा कधी भेट नाही, पण नाव त्यांनी माझं ऐकलं असेल आणि मीही त्यांचं ऐकलेलं होतं आणि सहज आमची भेट झाली, तारीख दिली। योगायोगच लागतो त्याला। पुढच्या वर्षी आपण ठरलेलं आहे, आता ठरल्याप्रमाणे आपण आपल्या कार्यक्रमाकडे जाऊ। आजचं आपली ही महा उत्तर पूजा तिकडची झाली, उद्या इकडचं काल्याना उत्तर पूजा होईल, सांगता होईल। आता भोजन ग्रह बी वाट पाहतंय आमचीवाली। गेले 1:30 वाजू राहिला, 1:30 वाजून वर मिनटं काही झाले। काय का वाटलं तुम्हाला अजून? सद्गुरु चैतन्य कानिपनाथ भगवान की जय। आपण आरती बी नाही घेणार, लगेच बाबा बाबाची कथा चालू करतील, कारण आरती घेतल्यानं मग त्याची पुन्हा सांगता होईल। अशीच बाबा पुढं कथा करतील, मी त्यांना विनंती करतो, माझ्या विनंतीला मान देऊन ते गादीवर बसतील। या ठिकाणी लगेचच भजन बाबांसाठी छोटंसं भगवान